साई प्रसाद, साई प्रसाद, ही फाईल नीट वाचून ठेव, नंतर बोलू. प्रसाद. जुई. ए जुई, काय ग, कुठे हरवलीस? नंदिनी मॅडम, तुम्हाला माहिती आहे ना मला प्रेझेंटेशन. माहिती आहे मला. हे घे, म्हणून तर हा प्रसाद घेऊन आले. घे. आणि हा अंगारा जाताना पर्स मध्ये ठेवायचा. आणि आता काळजी करू नकोस वेडाबाई, सगळं ठीक होईल. टेन्शन दूर होईल तुझं आता. काय नंदिनी मॅडम, असा अंगारा लावून आणि प्रसाद खाऊन जर प्रेझेंटेशन चांगली झाली असती तर देवळातले गुरुजी भटजी सगळ्यांनी हेच उद्योग केले असते. भरपूर पैसे कमावले असते त्यांनी. रजनी, आपल्याला जर एनकरेज करता येत नसेल ना तर गप्प बसावं. जमेल तुला? नाही, ते जमेल मला, पण प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही चुकीच्या गोष्टीत एनकरेज करताय तिला आणि मग घोळ होतात. काल झाले ना तसे. एक्सक्यूज मी. तुम्हाला एक गोष्ट कळत नाही. बरं बाई, तुलाच कळतं सगळं. मग तर झालं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जुई, 15 मिनिटात निघायचंय आपल्याला. रेडी राहा. कठीण आहे खरंच आजचा दिवस. ऑल द बेस्ट रे बाबा जय, तुलाच गरज आहे याची जास्त. जुई, अगं रडतीस कशाला? हा, एक मिनिट. हा, ती रडतीये कारण तिला टेन्शन आलंय. हा, नाही तर परत म्हणाल की माझ्यामुळे रडायला लागली म्हणून. रजनी, जरा शांत होतेस का? हे वेडाबाई, एवढं काय झालंय टेन्शन घ्यायला? हे बघ, आम्हा सगळ्यांना तुझ्यावरती विश्वास आहे की तू हे प्रेझेंटेशन उत्तम करशील. आणि आम्हाला आज काय माझे आकडे देखील हेच सांगतायत. आणि काल काका काय म्हणाले आठवतंय ना? जुई, अगं हे बघ, जे झालं ना काल ती प्रॅक्टिस होती. आणि प्रॅक्टिस मध्ये अशा चुका होतातच ना. डोंट वरी, आज तुझं प्रेझेंटेशन खूप छान होईल याची खात्री आहे आम्हाला. मी काल जयला फोन करून खूप हैराण केलं, पण तरी अजून माझी हिम्मत होत नाहीये. चला, बस झालं. मगाचपासून वाट बघतोय, हे सगळं थांबेल. आणि तुम्ही मला काम करताना दिसाल, पण नाही. कधीतरी मी न बोलता स्वतःला कळू देत की. नवरे, अहो जुई रडतीये. सॉरी सॉरी सॉरी. काहीतरी नवीन सांगा ना नंदिनी मॅडम.
जुई रडतीये, ते नेहमीच आहे. काय नवरे? हे बघा, मला या हसण्या रडण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. अदिती मॅडम, तुम्हाला अविनाश सरांनी वरुण कॉर्पोरेशनची फाईल घेऊन केबिन मध्ये बोलवलंय. हो आलेच. जुई, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. सगळं काही छान होईल. हं? तयारीला लाग. आलेच मी. चला आता इतरांनी कामाला लागा. चला. चला, ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट. हो, मिळालं ना तुमचं मेल. हो, त्याप्रमाणे कामही सुरू झालं. हो हो हो. नाही नाही नाही, तुमच्यासारखे वेल विशर्स आहेत म्हणूनच कंपनीचा ग्राफ वाढतोय. नक्की मीटिंग करूया. येस, बाय, थँक्यू. बोला ना रे. सर, हे पेपर्स वहिनी साहेबांना दाखवायचे होते. येणार आहेत का त्या? नाही, आऊ बाहेर गेले एका अर्जंट कामासाठी. काही अर्जंट होतं का? हो. नाही, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एकदा चेक करून बघून घ्या ना. तुम्ही चेक केलंय? नाही सर. नवरे, माझ्यासमोर आणि आऊन समोर हे असले पेपर्स घेऊन येताना ते आधी चेक करून घेऊन यायचे. सॉरी सर, खूप काम होतं त्यामुळे राहून गेलं. नेक्स्ट टाइम मी कुणाला तरी चेक करायला सांगेन. नाही, कोणाला तरी नाही, तुम्ही स्वतः चेक करायचे. येस सर. नाही म्हणजे सगळ्यामध्ये मी स्वतः जातीनं लक्ष घालीन. सर, ही फाईल. मिस्टर जयरामची कॉन्फरन्सची तयारी झाली कसलं काय हो, नुसती रडारड चाललीये. का? नाही म्हणजे आदिती मॅडम रडतायत. काय? का? सर, may I come in? या मिस सावळकर, प्लीज. सॉरी सर, आदिती मॅडम नाही, त्या जुई मॅडम त्या रडतायत. पण काय झालंय काय? सर, ऍक्च्युली तिला आज प्रेझेंटेशन द्यायचंय ना, म्हणून ती थोडीशी नर्वस झाली. काय सर, प्रेझेंटेशनची तयारी झालेली नाहीये असंच वाटतंय मला. काय? नाही सर, जुईने पूर्ण तयारी केली आहे प्रेझेंटेशनची. तयारी झाली असती तर मग रडारड झाली नसती. नाही सर, असं काही नाही. पण सर, नवरे, मी पेपर्स बघितलेत. आऊ आलं की मी त्यांना सांगतो आणि तुम्हाला काय ते कळवतो. या तुम्ही. नवरे, या तुम्ही. हो सर. बसा. मिस जावळकर, जयरामचा आताचा कॉन्फिडन्स ही आपल्यासाठी रिस्क नाही वाटत तुम्हाला? सॉरी सर, पण आजपर्यंत जयरामनी बऱ्याचदा रिस्क घेतली आणि त्या रिस्कचे फायदे आज आपल्या कंपनीला झालेत जे आपल्याला दिसत आहेत. हाच तर प्रॉब्लेम आहे. मिस्टर जयराम जर प्रेझेंटेशन देणार असते तर प्रॉब्लेम नव्हता. पण जयराम मिस जुईंना सांगताय. सर, हा जयरामचा विश्वास आहे, जसा तुम्ही माझ्यावर टाकला होता. सर, तुमच्या त्याच विश्वासामुळे मला माझं पहिलं प्रेझेंटेशन देण्याचं बळ आलं होतं. सर, खरं सांगू, त्यावेळेला मला तुम्ही खूप मोठी रिस्क घेताय असंही वाटलं होतं. पण सर, तुमच्या विश्वासामुळेच फक्त शक्य झालं हे सगळं. सर, तो कॉन्फिडन्स तुम्ही मला दिला. सर, आणि आज तोच कॉन्फिडन्स जयराम जुईला देतील, हा माझा विश्वास आहे. गुड. आपल्या सहकार्यावर हा कॉन्फिडन्स असलाच पाहिजे. पण सर, सर, एक रिक्वेस्ट होती. काय? जुईला आता बूस्टअप करायची गरज आहे.
ती तुम्हाला भेटायला आली तर? नाही आलं लक्षात. ते मी करीनच, पण मी उगाच खोटं कौतुक नाही करणार. जे खरं आहे तेच बोलणार. कालपर्यंत ठीक होतं, पण अजूनही जर जुई नर्वस असेल तर प्रेझेंटेशन कसं देणार आहे ती? बर, तुमचं काही काम होतं का? हो सर, मी तुम्हाला मेल केली होती, तेवढं फक्त तुम्ही चेक करून सांगितलं तर बरं होईल. ठीक आहे, मी करतो. काही चेंजेस असेल तर लगेच डिस्कस करूया. तुम्ही थांबा. जुई चल आपल्याला निघायला हवं. हो, थोड्या वेळाने निघूया का? मी एकदा परत फाईल बघून घेते. जुई बघ, तू इनफ मेहनत घेतलेली आहेस. आता पुन्हा पुन्हा जर तू ती फाईल चाळायला लागलीस ना तर कन्फ्युज होशील, नर्वस होशील. आणि चल आपल्याला सरांनाही भेटायचं. सरांना कशाला? का त्यांना न भेटता कसं जाणार? जय, अरे आधीच माझी ही अवस्था आहे, त्यात सरांना भेटायचं म्हणजे. अगं जुई, असं काय बोलतेस तू? हे बघ बाळा, एखाद्या कामासाठी आपण अविनाश सरांना जाऊन भेटतो की नाही, तसंच जाऊन भेटायचं. नाही, काल सर मला काहीच बोलले नाही म्हणून दिवसभर मी त्यांच्या समोरही गेले नाही. आता जर मी गेले आणि ते काही बोलले तर? काही बोलणार नाहीत ते. तुलाच उगाच तसं वाटतंय. टेन्शन घेतलंयस तू प्रेझेंटेशनचं. आणि तू एकटी जाणार नाहीयेस, जयराम देखील आहेच ना सोबत. मग कशाला उगाच काळजी करते? ठीक आहे, जाऊया. जय, मी काय म्हणते, आपण सरांना असं सांगूया की तू आजचं प्रेझेंटेशन देतोयस, म्हणजे ते काहीच बोलणार नाही. सुई, हे काय नवीन? सारिका मॅडम, जुई, ही अशी एक संधी मिळण्यासाठी लोक वर्षानुवर्ष थांबतात. तुझ्याकडे संधी चालून आली तर त्याचं सोनं करायचं सोडून तू हे काय बडबडतेस? काय होईल सांग मला, काय होईल? तुला काही जमणार नाही. ठीक आहे ना, पण तू ऍटलीस्ट लोकांना हे सांगू शकशील की तू प्रामाणिकपणे प्रयत्न केलायस. आणि जुई, मी रिस्क घ्यायला तयार. प्रेझेंटेशन कसंही झालं, काहीही झालं तरी मी तुला काहीही बोलणार नाही. चल. जुई, फायनल कॉल घे. तू येतेस का मी जाऊ? जय जय, एक मिनिट प्लीज, एक मिनिट थांब, फक्त एक. जुई, सगळे तुला एवढं समजावून सांगता येते, जय एवढ्या पोटतिडकीने समजावतोय, तुला कळत कसं नाही? हे बघ, आता जर तू प्रेझेंटेशनला गेली नाही ना तर तुला आयुष्यभर वाटत राहील की मी जर गेले असते तर कदाचित मला आलंय असतं प्रेझेंटेशन, पण मी प्रयत्नच केला नाही. आणि अपयश कोणाला येत नाही? सगळ्यांना अपयश येतं आयुष्यात. दाभोळकर सरांना आणायला, परत आणायला त्यांना जयला किती त्रास झाला होता माहितीये ना? तर त्यांनी तेव्हा हिंमत दाखवली म्हणून आपण यशस्वी झालो. आणि दाभोळकर सर परत देव टूर्स मध्ये आले. आणि तू एकटी नाहीये ना, जय आहेच तुझ्या बरोबर. आता जर तू असं खचून मागं हटणार असशील तर त्याच्यात जयची हार आहे. ते चालणार आहे का तुला? नाही, मी तसं नाही होऊ देणार. मग ते सिद्ध कर. चल जय, आपण निघूया. जुई, एक मिनिट.
कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट. पहिलं प्रेझेंटेशन आहे ना, नीट कर. रडत नको बसू तिथे जाऊन. मला माहितीये खूप राग येतो तुला माझा. चांगलंय, चिड माझ्यावर, मला काही फरक पडत नाही. पण मग त्या खुन्नसवर काहीतरी चांगलं करून दाखव. सिनियर आहे ना मी तुझी, टिप समज माझ्याकडनं. थँक्यू. काय ग बाई, होर तरी परमेश्वरा. साईप्रसाद सर, आपलं काम करूया का आता? हा, चला. गुड. हे सगळे पॉइंट्स उद्याच्या मीटिंग मध्ये क्लिअर होणं आवश्यक आहे. सर उद्या मीटिंग आहे. हो, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का? नाही नाही, पण नो प्रॉब्लेम, मी येईन, काहीच हरकत नाही. ठीक आहे, मग उद्या सकाळी तुमच्या घरी येतो मी तुम्हाला पिकअप करायला. नाही नको सर, मी येईन. का? म्हणजे तिथनंच पुढे जायचं, तुम्हालाही सोपं होईल. सर या मीटिंगला दाभोळकर सर सुद्धा असतील ना? हो ते आहेत, पण ते आपल्याला डायरेक्ट मीटिंगच्या इकडेच भेटतील. ओके. सर मीटिंग कुठे आहे? एक्सक्यूज मी सर. येस प्लीज कम इन. मग जयराम, फायनली प्रेझेंटेशन कोण देणार आहे? सर, जुईच देणार आहे प्रेझेंटेशन. आहे ना, घाबरू नका जुई. हे प्रेझेंटेशन तुम्हीच करणार आहात आणि मला खात्री आहे तुम्ही ते उत्तम कराल. जुई, मला सांगा, तुमच्यासाठी या जगात सगळ्यात महत्वाचं काय? हे बघा, लाजून घाबरून किंवा दुसरं कोण काय म्हणेल याचा विचार करून काही करू नका. जे तुमच्या मनात येईल तेच बोला आणि तेच करा. कारण जर तुम्ही अपयशी ठरलात किंवा अगदी तुम्हाला यश जरी मिळालं तरी सुद्धा दुसऱ्यांना तुमच्याकडे बघायला अजिबात वेळ नाहीये. ते सगळे बिझी आहेत स्वतःमध्ये. त्यांना पुढे जायचंय, त्यामुळे त्यांचाही विचार तुम्ही करू नका. हा, आपण मागे राहत नाही होत ना, याचा विचार मात्र नक्की करा. आणि जे काही कराल ते बिनधास्त करा. कळलं? हो सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू सर. या. काय मिस अदिती? थँक्यू सर. हॅलो देवटूस. ओ ग्रेट, व्यवस्थित झाली ना? नाही, तुम्ही एन्जॉय केलं ते महत्वाचं. व्हेरी गुड. ओके ओके, थँक्यू सो मच. उत्तमा, कसं झालं जुईचं प्रेझेंटेशन? चांगलं झालं ना? तिने स्वतः एन्जॉय केलं ना, मग होणारच. नंदिनी,
सुईचा फोन नव्हता, माझ्या क्लायंटचा होता. टूर बद्दल बोलत होते ते. अगं बाई, असं झालं होय. सॉरी सॉरी. अहो, एक मिनिट, माझा फोन वाजतोय, घरून फोन आहे. हॅलो ग, हा बोल ग. हा अग, हा मी येतो भाजी घेऊन, तू अभ्यास कर. माझा पण फोन वाजत नाहीये, मला काही सुचतच नाहीये. खूप टेन्शन आलंय. खरं तर नंदिनी मॅडम, सगळ्यांनाच टेन्शन आलंय. आदिती, तुला काय वाटतं? हो, टेन्शन आलंय. नाही, पण खात्री सुद्धा आहे की सगळं नीट होईल. तथास्तु. तसंच होऊ दे ग बाई.